कोंडकेमळा बामनोळी येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाई दरम्यान अवैध दारू विकणारी महिला संगीता राजेश राजावत ही पळून गेली आहे। तिच्यावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोंडकेमळा बामनोळी येथे संशयित आरोपी संगीता राजावत ही बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची तयार दारूसाठा करून स्वतःच्या फायद्याकरिता बेकायदा विनापरवाना चोरून दारू विक्री करत आहे अशी माहिती कुपवाड MIDC पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला। यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने संशयित आरोपी संगीता राजावत ही पळून गेली। पोलिसांनी तिच्या कब्जातील 30 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, ग्लास आणि रोख रक्कम असा एकूण 3010 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, तो जप्त करण्यात आला। 8 एप्रिल रोजी 9:30 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा अशोक सरगर यांनी फिर्याद दाखल केली असता संशयित आरोपी संगीता राजावत तिच्यावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।